अंजली दमानियांच्या ट्विट बॉम्बनंतर बीडमध्ये हवेत फेरी करणाऱ्या छपरींवर फडणवीसांच्या कारवाईची 147 अखेर धडाडली, घेतला तगडा निर्णय. मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून निर्गुण हत्या करण्यात आल्यानंतर बीड जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली गेलेली आहेत आणि या प्रकरणातील मुख्य आरोपी 19 दिवसांपासून सापडलेले नाहीत आणि त्यामुळे बीड पोलिसांकडून तपास आता सीआयडीकडे देण्यात आलाय. आज संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. या मोर्चानंतर आता मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2 मोठे आदेश दिले आहेत. संतोष देशमुख प्रकरणातील आरोपींची संपत्ती जप्त करण्याची प्रक्रिया तातडीनं सुरू करा असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीआयडीचे अतिरिक्त महासंचालक बोर्डे यांना दिले आहेत. त्यांची संपत्ती जप्त करण्याची प्रक्रिया तातडीनं सुरू करा असेही त्यांनी निर्देश दिलेले आहेत. दरम्यान बीड जिल्ह्यामध्ये गन कल्चरवर गेल्या काही दिवसांपासून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ट्विट बॉम्ब टाकताना अनेक फोटो आणि व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आणि यावरून बीडमध्ये मिशा सुद्धा न फुटलेल्या पोरासोरांच्या हाती बंदूक दिसून येत आहे. खंडणीखोर फरार वाल्मिक कराडच्या मुलाचाही त्यांनी फोटो पोस्ट केलेला असून त्याच्याही कमरेला बंदूक दिसून येत आहे. त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांनी कारवाई करण्यास सुरुवात केलेली आहे. फडणवीस यांनी बंदुकीसोबत ज्यांचे फोटो आहेत ते जर खरे असतील तर त्या सर्वांचे परवाने रद्द करण्याची प्रक्रिया तातडीनं सुरू करा असे आदेश त्यांनी दिलेले आहेत. बीड पोलीस अधीक्षकांना तातडीनं फेर आढावा घेण्याचे आदेशही त्यांनी दिलेले आहेत. दुसरीकडे बीडमध्ये विरोधकांकडून बीडचा विहार झालेला आहे असा आरोप होत असून यामध्ये कुठेतरी तथ्य असल्याचं दिसून येत आहे आणि बीडमधील गन कल्चरवरून बीडमध्ये नेमके परवाने आहेत तरी किती असा प्रश्न सुद्धा उपस्थित झालेला आहे. दरम्यान बीडमध्ये सर्वाधिक शस्त्र परवाने असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी केलेला आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.